मित्रांनो 61 फाट्याचं मैदान झालं. नवीन चेहरा भेटलेला आहे आणि त्या चेहऱ्याची ओळख घेऊया. सांगा चेहऱ्याचं नाव. माझं नाव सतीश दिनकर डोंबाळे कुसूर. तुमचं आणि ह्याचं बैलाचं डुंगी एक्सप्रेस नंद्या पनवेल. कुठली खरेदी आहे काय? ही मुंबईवाल्याचा बैल आहे, विवेक पाटील पनवेल. तुमच्याकडे येतो का नियोजनात? आपल्याकडे असतो नियोजनात. म्हणजे कसं दाताला कसं आहे, कुठल्या कडदाती अजून कुठल्या कांशीला पडतो? हे उजवीने पळतो. आज पायऱ्याचं नियोजन कसं झालेलं? आज सेटनीच केलं तर पायऱ्याचं नियोजन. सिकंदरन दोन्ही पडले आज. बर, सकाळीच तुम्हाला ऑल द बेस्ट दिलेलं. थँक्यू. बर. आणि त्यावेळेस एक वेगळ्या पद्धतीचा बैल आहे, चांगला मजबूत बैल आहे. इकडं 3 फेऱ्यात कधी कधी पळाला आहे आणि काय काय यश भेटलेलं आहे? ही 3 फेऱ्यात आता चालू सीझनलाच त्याला यश भेटलेले. आता हे मुंबईलाच पळत होता, 1-2 फेऱ्यात पळायचा. होय. कुठं कुठं यश भेटलेलं आहे जादूगर? इथं बिनजोडला पण केलेलं आहे आणि ह्याच्यानंतर कराडला केलेलं, 3 नंबर आला होता तिथं. पण एवढ्या मोठ्या मैदानात पहिलंच यश? पहिलेच यश बैलाच. होय. बर. तुमच्या दावणीला अनेक बैल होऊन गेले. लय बैल आहे ते. 27 वर्षाचा अजून एक बैल आहे आमच्या. कुठला? सुगर म्हणून. सुगर? हां, महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध आहे. त्याच बैलाचा आशीर्वाद? त्याच बैलाचा आशीर्वाद आहे. तुमचं नाव सांगा. सतीश डोंबाळे कुसूर. कुसूर. आणि ह्याचं नाव? नंद्या. ही सोनू मोनू कुसूर ह्या नावाने गाडी पळते आपली. एकदम महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि जुने जाणते बैलगाडी मालक आहेत. किती वर्षात आहे बैलगाड्यात? बैल 35 वर्ष झालं बैलगाडी. बघा, 35 वर्षात आणि अनुभवी बैल मालक ज्यावेळेस येतो त्यावेळेस पैर सगळ्या गोष्टी आणि यश आहे का नाही? नंद्या त्याच्याबरोबर सिकंदर ड्रायव्हर सनी ड्रायव्हर उरळीचा. ऑल द बेस्ट. थँक्यू. मित्रांनो, अजून एक गुलाल पात्र बैल झालेला आहे. बैल जुनात आहे, विविध मैदानात यश मिळवले, फक्त एवढ्या मोठ्या मैदानात आणि टॉपच्या सीमिती यश मिळवले. बाजा. कुठला आहे बाजा? हा बाजा आमचा पुसेगावचा, जगदाळे ज्वेलर्स पुसेगाव यांचा बाजीराव उर्फ बाजा. हां. बरं. कुठली खरेदी आहे, काय आहे, कशा पद्धतीने सांगावे? खरेदी बैल सलगरची खरेदी आहे. वासरू आदत असतानाच आणलं होतं. आता बऱ्यापैकी बैल सायदा त्या आपल्याकडेच आहे. बैल टॉपमध्येच पळतोय. फक्त अडचण अशी आहे की आमचं नशीब आम्हाला थोडं साथ देत नव्हतं. 99 मैदान आम्ही कडनं पळलोय. 99 मैदान आम्ही कडनं पळलोय. एक मैदान 100 आम्हाला लागलं, जे आम्ही मधनं 2 पावत्या पळलो. आम्ही साध्य करून दाखवलं आमच्या बैलानं की आमच्यात पण धमक आहे आणि बैलाची आमच्यात तेवढी धमक आहे, आम्ही कुणाची गाडी मारू शकतो. मित्रांनो, 99 मैदान कडनं पळून आणि एक दिवस तरी आला तो की मधनं गाडी लागली आणि जगासमोर रिझल्ट आहे. काय सांगाल, का वारंवार 99 मैदानं कडनं? म्हणजे विक्रमच झाला वेगळा. तो नशिबाचाच भाग म्हणायचा आमच्या एक, किंवा आम्हाला आशीर्वाद कुणाचा कमी पडत होता, काय विषय असेल त्यासाठी आमचं पावती आमची कायम कडला जायची. गट आम्ही कधी मधनं काढायचो, सेमी तरी कडला जायचा, नाहीतर गट तरी आम्ही कडनं काढायचो. आणि नशीब आमचं असं असायचं की आम्ही कायम 1 नंबर तासा उजव्या कडलाच लागायची गाडी आमची. आमची कित्यंदा अशी इच्छा असायची की आम्हाला डाव्या कडेला गाडी लागावी. आमच्या बैल डाव्या कडेचा फिट आहे, डाव्या कडेला गाडी लागावी, पण आमची पावती 1 नंबरला उजव्या कडेलाच लागायची आणि त्याच्यामुळं आमची बऱ्याचदा पराजय व्हायचा. आज पायरा कोणावर होता? पायरा कोणावर? आज पायरा होता आमचा घाट्याबरोबर. घाट्या कुठला? तुमचा? झऱ्याचा बैल. बरं, आता मला थोडं सांगा की कसं आहे माहिती आहे का, मैदानात तर येतोय आपण आणि एवढं मोठं मैदान, तर पायऱ्याला काय अडचण वगैरे यायची का? नाही, पायऱ्याला तर अडचण यायचीच, कारण बऱ्याचदा लोकांनी थोडंसं हे केलं होतं की बैल कमी पळतोय किंवा काय करते असं चर्चा व्हायची. त्यामुळे बऱ्याचदा पायऱ्याला अडचण यायची. घाट्यावाल्यांचा एक आपल्या विश्वास होता आणि स्वतः दिलीप ड्रायव्हर यांनी हा पायरा करून दिला होता आपल्याला. त्यांची तब्येत जरा ठीक नसल्यामुळे ते नाहीत आपल्याकडे आले नाहीत आज इकडं मैदानाला. त्यांनी हा पायरा करून दिला आणि त्यांनी पायरा केला त्याचवेळी सांगितलं होतं की आज हिंद केसरी किताब तुम्ही घेऊनच यायचं आहे म्हणून. वा. म्हणजे बघा, जुने जाणते ड्रायव्हर आणि अनेक बैल घडवणारे, अनेक बैलांच्या म्हणजे बसून जाकी म्हणून प्रसिद्ध असणारे दिलीप ड्रायव्हर. त्याचं मेन खान कुठला? उजवी डावी? बैल हा दोन्ही खांदी आहे, काय दोन्ही खांदी बैलाला प्रॉब्लेम नाही. फक्त डाव्या खांदी आम्हाला पब्लिक पण चालतं, काय अडचण नाही. उजव्या खांदीला थोडंसं आम्ही पण भितो बैलाला पब्लिकला, का तर स्पीड जास्त लागतं आणि शेजारच्या बैलाला त्याचा त्रास होतो. ही गोष्टीसाठी आम्ही थोडंसं भितो उजव्या कडाला. किती दिवसांतून गुलाल भेटला? 99 सांगितलं तुम्ही, कडनं पडलोय. गुलाल किती दिवसात? नाही, गुलाल आम्ही पाठीमागं 2 मैदान गुलाल केला होता. एक मैदान अनपटवाडीचं
किती महिने झाले त्याला? पाठीमागचे 2 महिने झाले. उन्हाळ्यातलं मैदान केलं होतं, 1 नंबर केला होता आम्ही. चालेल. मी जास्त वेळ काय घेत नाही कारण ह्यांना पळायला जायचे. पुन्हा कधीतरी निवांत मुलाखत घेऊया. बैलाला आत्ता पळायला जायचे फायनल. सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट, आज आम्ही आमच्या दिदीच्या नावावरती गाडी नोंदवली होती. आर्या सुजित जगदाळे आणि त्या नावावरती आम्हाला यश मिळालंय. गाडी लक्ष्मीच्या नावावर यशच असतं म्हणून अनेक बैलगाडी मालक आपल्या घरातील लक्ष्मी स्त्री आहे तिच्या नावावर गाडी नोंदवतात. आणि तुम्हाला आता इथून पुढे कळलं असेल गाडी नोंदवा मधनच खेळेल. काय सांगाल तुम्ही? एक वेगळा क्षण आहे. वेगळा क्षण आहे. काय आज खूप आनंद आहे. आनंद आहे. गुलाला हिंद केसरी स्वप्न होतं ते आज पूर्ण झालं. आणि आज 3 नंबर तास आले आता फायनलला तुमच्या आशीर्वादानं. आणि आमची अशी इच्छा आहे की आज बाजाने 1 नंबर करून दाखवा आणि तेवढंच आमचं त्यानं पूर्ण करावी इच्छा. बस काय नाही. ज्या मैदानात आपण महाराष्ट्रातील बैल पळाय बघतो टॉपची, त्या मैदानात गुलाल घेणं हीच मोठी यश आहे आणि हीच बाजानं जिंकलं. जास्त वेळ घेत नाही. पुन्हा एकदा बैलाचं नाव बाज आहे. कुठला बैल आहे, मालक कोण ते सांगा. माझं मालक सुजित जगदाळे, जगदाळे ज्वेलर्स पुशेगाव, हे बैलाचे मालक. ऑल द बेस्ट. धन्यवाद. बाजाबरोबर पळणारा एक बैल, नाव सांगा बैलाचं. गाठ्या. कुठला आहे गाठ्या? झऱ्याचा. बर. कसं आहे म्हणजे घरच्या गायचं आहे का विकत आणलं? खरेदी. होय. कितीची खरेदी आहे? 9,11,000. बरं. चांगल्या किमतीला घेतलंय. कुठनं घेतलेलं आहे? ही बैल झऱ्याचा मूळ पहिला. होय. आमच्या गावातल्या गावात उजवीनं पळतो डावीनं पळतो? दोन्ही खांदी पोहतो. पब्लिक ना? नाही पब्लिक ना, आतनं पोहतो दोन्ही खांदी. होय. ह्याच्या आधीवर कुठं गुलाल घेतले? ह्याच्या आधी त्या पहिल्या मालकापासून बरेच गुलाल घेतले. तर आपल्यापाशी पहिलाच गुलाल. मग तसं तुमच्याकडे आल्यापासून पहिलाच गुलाल. नाव सांगा तुमचं. सचिन मारुती माळवे. सचिन मारुती माळवे जरे. बर. पायरा कोणी केलेला? पायरा दिलीप नाना. दिलीप नानाने मगाशी सांगितलं त्यांनी. बाजाचा 99 मैदाना बैल कडला येत होता, तुम्ही घातला मधनं. आणि एक चांगली गाडी होती सिमीला. हो होती. मथुरची सरजी चांगली गाडी. महत्वाचं म्हणजे सगळ्या नंदींचं कौतुक असतं. तुमचा गुलाल झाला त्याबद्दल तुमचंही कौतुक आहे. ड्रायव्हर कोण आहे या गाडी? नितीन ड्रायव्हर आवरवाडी. अजून एक नवीन चेहऱ्याची ओळख सांगा. रावल्या शहागावचा, इंदापूर तालुक्यातला. पहिल्यांदाच मोठ्या मैदानात राहिला तर? पहिल्यांदाच मोठ्या महिन्यात. म्हणजे पहिल्यापासून ह्या बैलाला फक्त संघर्ष झाला या वाटिनेला. कसला संघर्ष? पहिल्यापासून कुठेतरी त्याचं एकदा शिंगात गेला, परत काही दिवस पायामुळे तो ह्याच्याला राहिला. आणि आता कुठे तर एवढं 2-3 वर्ष आम्ही प्रतीक्षा करून कुठेतरी आज गुलाल बघितलाय. आणि 3 वर्षाची प्रतीक्षा. 3 वर्षाची प्रतीक्षा. अरे बापरे. आणि आमच्या गावातला एकमेव बैल आहे तो आज मैदानात गुलालात राहिलाय आणि गावाचं नाव पहिल्यांदा टॉपला नेलंय. बर. आजपर्यंत आहे ना गावातली लोक आम्हाला फक्त येडी म्हणत आलेत. म्हणजे चांगलं प्रोफेशन सोडून सुद्धा लोक वाईट वळणाला चाललेत पोरं म्हणून. कुठलं प्रोफेशन सोडलेलं? आम्ही मेडिकल फील्डमधलं मी स्वतः. बर. अरे मेडिकल फील्डमध्ये काय करता? मी लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट आहे. बर. बघा मित्रांनो, आणि तुम्हाला याड्यात काढायची. कशाला बैलगाड्यात. आणि आमचे जे रावल्याचे खरेखुरे मालक आहेत ते आमच्या पाठीशी पहिल्यापासून. काही पहिल्यापासून नियोजन करायचं म्हणलं की हे आमचे गणेश पाटील ह्यांनी खूप पहिल्यापासून संघर्ष. म्हणजे हे आमचे गुरु आहेत. उजवीनं राहुल्या पळतोय, डावीनं पळतोय? उजवीने. होय. उजवीने कोणताही बैल टाकायचा टॉपचा, रावल्या कधीच गाडी सोडणार नाही. बर. पण पैरा कुणी केला होता? पैरा कुठला होता पहिल्यांदा ते सांगा. पैरा असाच झाला, म्हणजे आम्हाला पण बैल दिला नाही कोणी. बर. कुठला पैरा होता? आजगर. मुरुमचा आहे आजगर. कुठनं खरेदी केलाय राहुल्या? घरचा बैल आहे आमचा, घरचा. बर. घरच्या गायचं. मित्रांनो, यांचं पहिल्यांदा कौतुक करतो. घरच्या गायीचा खोंड तयार करणं आणि एवढ्या मोठ्या मैदानात यश मिळवणं, गुलाल घेणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याबद्दल तुमचं विशेष अभिनंदन. स्वतःच्या घरच्या गायीचा खोंड तयार करणं कोणाची पैदास आहे ही? हिंद केसरी आपला मोठा राहुल्या. ह्याच्या अगोदर एक रावल्या होऊन गेला. हिंद केसरी रावल्या होता. बर. आता मला सांगा, पहिलाच गुलाल हे एवढ्या मोठ्या मैदानात? पहिलाच गुलाल 3 वर्षात. ह्याच्या अगोदर एक गुलाल झाला आमचा. मोठ्या मैदानात पहिलाच गुलाल. किती प्रतीक्षा? 3 वर्ष. काय सांगाल या पूर्ण
अवघड स्थितीच्या काळात, कारण बैल घडवणं अवघड आहे, पैरा अवघड आहे, सगळ्या गोष्टी. मी गाडा मालकाला एक सांगतो की तुम्ही आता जे टॉप लेवलचे गाडा मालक आहेत त्यांनी फक्त थोड्या बारक्या पण बैलगाडा मालकाकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण जर तुम्ही ह्या बारक्या गाड्या मालकाला जर तुम्ही पुढे नाही घेऊन गेला तर अवघड होऊन जाईल. कारण बारके राहत झाले आणि ह्यांच्या पेऱ्यामुळं लोक त्यातून निघून चाललेत. कोण आता चांगला पळणारा बैलाचा पैरा आला तर तुम्ही देणार का? 100% देणार, 100% देणार. उजवीनं पळतोय. हा, उजवीने पळतो. चालेल, जास्त वेळ घेत नाही तुमचा, कारण राहुल्याला आता पळायचे. एवढ्या मोठ्या मैदानात गुलाल पात्र होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तुमचं नाव सांगा. बैल कळलं राहुल्या, पण तुमचं गाव कुठलं काय तर सांगा. मी शुभम तुकाराम गंगावणे शाह, आणि खरं बैल ह्यांचा आहे अमोल सोनू पाटील. हा, आम्ही पूर्ण गावातले आम्ही एका जुटीने सगळ्या गोष्टी करत असतो. टीम आहे का? कुठं असतो हा बैल नक्की? हा शहालाच असतो. कुठं आलं पण गाव? इंदापूर. खूप लांबून आलाय. हा, चालेल, जास्त वेळ घेत नाही. ऑल द बेस्ट. थँक्यू सर, थँक्यू. अजून एक नवीन नंदी गुलाल पात्र झालाय, सांगा ओळख नंदीची. शहाजी शेठ दबडे पाटील कलेडवण यांचा पिस्टन आहे. बरं, पिस्टन. हां, कुठं कुठं गुलाल राहिलाय? हे 2-3 ठिकाणी राहिला होता गुलालात, आणि म्हणजे 2 एखादी बाहेरून पळतो. होय. हां, कुठल्या गावचा आहे? कलेडवण. होय. उजवीनं पळतोय, डावीनं? उजवीनं डावीनं पब्लिकनं दोन्ही साईडनं कुठं नाही पळतो. घरच्या गायचं आहे का? नाही, एकात घेतलेलं आहे. कितीची खरेदी? ही आहे की 7 लाख रुपयाची खरेदी आहे. अरे बापरे, त्याची मोठी किंमत आहे. होय की. कुठनं घेतली खरेदी? हे जालन्यात आणला, संभाजीनगर. बरं, आज कोणाबरोबर पळाय होता? मुंबईचा तो काय नाव ते, नंद्या. बरं, मग आता संगनमत झालंय का? हां, संगमत झालंय. आता एक बैल त्या गाडीतला, एक बैल ह्या गाडीतला असं पळवणार आहे. होय. हां, बरं, कुठला बैल पळवणार आहे? तो बैल उजवीनं पळवणार आहे, ह्यो बैल डावीनं पळवणार आहे. उजवीच्या बैलाचं नाव राहुल्या. राहुल्या, आणि ह्याचं नाव पिस्टन. आणि दुसरी 2 बैलांची नावं तुमच्या बरोबर कोण पळाला? नंद्या. नंद्या. आणि त्याच्यावर पळाला आजगर. चला, ऑल द बेस्ट. धन्यवाद. मित्रांनो, अजून एक नवीन चेहरा, मेहरबान. कुठला आहे हा मेहरबान? हा बैल राधे एंटरप्राइजेस दीपक शेठ पाटील चिरले आणि दुर्वाकाना शेठ पाटील नौपाडा बैल असतो शिरंबे, विशाल मानी शिरंबे यांच्याकडे असतो. तुम्ही दिलाय हुडकून. हो, एवढ्या मोठ्या मैदानात मोठं यश हो. पहिल्यांदाच असेल की इकडं? बऱ्याचदा राहिलाय फायनलला, पण ही मोठं मैदान हीच. हिंदकेसरी हो, मैदानात. हो, हिंदकेसरी मैदानात आज पहिल्यांदाच राहिला. ही जोड अगोदर पळाली ना? हो, 2 वेळा पळालेली. हा. 1 नंबर केलेला, एक विरा केसरीला 1 नंबर केलेला, आणि कर्जतला पण 1 नंबर केलेला. जो मथुरवर महबूब पळतो, महबूबच्या दावणीचा बैल, महबूबचा आशीर्वाद आहे. हो, महबूबचा आशीर्वाद आहे. आता किती दिवस तुमच्याकडे राहणार बैल? आता जोपर्यंत मुंबईला शर्यत चालू होत नाही तोपर्यंत शर्यतच. चालेल, जास्त वेळ घेत नाही. ऑल द बेस्ट. पुन्हा एकदा तुमचं नाव सांगा. विशाल मानी शिरंबे. आणि मेहरबान मुंबईला कोणाकडे आहे? दीपक शेठ पाटील चिरले आणि काना शेठ पाटील नौपाडा. चालेल, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. मित्रांनो, नवीन चेहरे सांगा, चेहऱ्यांची ओळख. वीर कुठल्या गावत आहे? मुरुमचा. कुठला मुरुम? सोमेश्वर कारखान्या शेजारी. घरच्या गायचा कोण? घरच्या गायचा खोंड. स्वप्नील फरतडे यांच्या राणा होता ना, त्या बैलाची पैदास. बरं. ड्रायव्हर कोण होतं? बाह्या ड्रायव्हर लोणी. बरं. तुम्ही किती वेळा पळवलाय हा जोड? पहिल्यांदाच पळवलाय. गेल्या बारीने एकदा फायनलला राहिली, आज बी फायनलला राहिली. किती वेळा फाटी आहे आता 9 नंबर फाटी. बरं. ह्याचं नाव? माऊली. माऊली. हा कसा आहे दाताला? दाताला 3रा दात लावलाय. 3रा दात लावलाय. बरं. ह्याच्या अगोदर कुठं गुलाल झालेत? शेज कातर खाटावला गुलाल झालाय, सासवडला क्वार्टर फायनलला राहिला होता, आणि इथं आता काल बैलपोळ्याच्या मैदानाला हिंद केसरी झाला, आणि आज हिंद केसरी झाला. बरं. नक्की बैलाचं गाव कुठं असतो? बैल हा संजय सरगर, गिरवी, गाव गिरवी, आणि संजय सरगरांचा बैल आहे गिरवी गावात. चालेल. बघा, हा जोड एक चांगल्या रीतीने पळून गुलाल पात्र झालेला आहे. जास्त वेळ घेत नाही, कारण फायनल आता सुटणार असतं. फायनलची तयारी ह्यांना करायची होती. आत्ता चालू आहे त्यांची तयारी ती. तर वीर आणि माऊली गुलाल पात्र झालेत 61 फटाच्या मैदानावर.